जमलात? जमलोय. आवाज आला पाहिजे ना. तुम्ही जमलात की दमलात? जमलात की दमलात? Then say Jai Bhim! Jai Bhim! So hello everyone, this is Harshada Jagdish Sontakke, student of 4th year studying BB LLB, pursuing my graduation plus degree from Mumbai University Thane sub campus, and I'm legal personality of Thane District Court also. So guys, I would like to give you all the warm happiness of today's occasion, Dr. Babasaheb Ambedkar's Jayanti. I would like to introduce Dr. Babasaheb Ambedkar to you. Dr. Babasaheb Ambedkar is not just a doctor, but also a lawyer, and also an economologist, and also a journalist, and also a writer, also and literary, and many more things. Babasaheb Ambedkar has given lots of rights to women, and Babasaheb Ambedkar allows us to live and survive in this world like a tigress. So I would like to present a small poem to my beloved ladies. So shall I start? Sure. Ladies, I need you. Shall I start? Okay. हर एक माय बहीण माझी वागीण झाली पाहिजे. हर एक माय बहीण माझी वागीण झाली पाहिजे. इथे तिथे न जाता शाळेत गेली पाहिजे. हर एक माय बहीण माझी वागीण झाली पाहिजे. इथे तिथे न जाता शाळेत गेली पाहिजे. अरे पोलीस नव्हे तर इन्स्पेक्टर झाली पाहिजे. पोलीस नव्हे तर इन्स्पेक्टर झाली पाहिजे. या भारत देशाची पंतप्रधान झाली पाहिजे. हर एक माय बहीण माझी वागीण झाली पाहिजे. राजमाता जिजाऊप्रमाणे शिवाजी घडवला पाहिजे. राजमाता जिजाऊप्रमाणे शिवाजी घडवला पाहिजे. अरे आम्ही लेकी जिजाऊच्या, आम्ही लेकी सावित्रीच्या. अरे आम्ही लेकी जिजाऊच्या, आम्ही लेकी सावित्रीच्या, आम्ही लेकी रमाईच्या. आणि या भारत देशाची मान आम्ही उंचावलेली आहे. या भारत देशाची मान आम्ही उंचावलेली आहे. दॅट्स वाय रिपीट अगेन, हर एक माय बहीण माझी वागीण झाली पाहिजे. इथे तिथे न जाता शाळेत गेली पाहिजे. इथे तिथे न जाता शाळेत गेली पाहिजे. थँक्यू सो मच. धन्यवाद. मी जगदीश पुंडलिक सोनटक्के. मी आपल्यासमोर सुद्धा मी एक छोटीशी गाणं म्हणणार आहे. आपण सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. मी ग्रामीण भागातला असल्यामुळे आता इकडे शहरी भागातील लोक आहेत. आमच्याकडे पूर्वी, आताही काही लोकांच्या अंगामध्ये येतं आणि पूर्वी काही लोकांच्या अंगामध्ये येत होतं. मग अशी अशिक्षित स्त्री असते ती जेव्हा बाबासाहेबाच्या सोन्यासारखा विचार जेव्हा आपल्या आत्मसात करते आणि तो बाबासाहेबाचा विचार जेव्हा आत्मसात करते आणि त्याला सोन्याचा दर्जा देते आणि बाबासाहेब नक्कीच सोनं आहे, मग ती काय म्हणते आपण ह्या गीतामधून ऐकूया. अंगात आली बाई काय काय, तुम्ही जरा नजरेसमोर लक्षात ठेवा ती बाई काय काय मागते आणि ही सुशिक्षित स्त्री काय म्हणते. तुमच्या लक्षात आला असेल म्हणजे माझ्या गाण्याचे बोल तुमच्याकडे पोहोचतील. माझं सोन्याचं पंधान हळदी कुंकान घासीन. काय म्हणते? माझं सोन्याचं पंधान हळदी कुंकाने घासीन.